त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडलेली आहे। बाबियाकडून आता माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। बहुजन विकास आघाडीमधील उमेदवारीचा घोळ अखेर शेवटच्या दिवशी मिटलेला आहे। पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच सोमवारी 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती। माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीकडून 3 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल त्यांचे करण्यात आले होते। माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीचे बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। मोहम्मद हुसेन आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मोहम्मद, आपण बघतोय की आज या बहुजन विकास आघाडीचा उमेदवारीचा घोळ अखेर मिटलेला आहे आणि आता ज्यांना म्हणजे आघाडीने देखील आता बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। खरंच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि सगळ्यांना एकच चिंता होती विरोधकांना की शेवटचा जे दिवस आहे अजूनही बहुजन विकास आघाडीने आपली उमेदवारी जाहीर केली नाही। असं बोलत जात होते की कमीत कमी 6 उमेदवार आपली उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे, परंतु आज शेवटच्या दिवशी फक्त बळीराम जाधव जे आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि त्यांचे जे सर्व आहे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की आमचा उमेदवार फक्त माजी जे खासदार आहेत बळीराम जाधव हेच राहतील आणि पूर्ण बहुमताने निवडून येणार आहे असं त्यांनी व्यक्त केलंय। अगदी धन्यवाद मोहम्मद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।